तुम्हाला पण गावाकडचं मटण खायला खूप जास्त जर आवडत असेल, गावाकडची टेस्ट आवडत असेल ना किंवा गावरान पद्धतीने मटण जसं बनवलं जातो तसं मटण खायला आवडत असेल, तर एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला एकदम साध्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने गावाकडे कशा पद्धतीने मटण बनवलं जाते, कमीत कमी मसाले वापरून ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि खरं सांगते या मटणाची चव तुम्ही विसरू शकत नाही, एवढी छान होते. चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या, सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला. सगळ्यात आधी तर इथे बघा मी काही मसाले घेतले. तर मोठ्या साईजचे 2 कांदे पातळ चिरून घेतले आहे. थोडंसं खोबरं सुद्धा पातळ चिरून घेतलेलं आहे बघा इथे. त्याचबरोबर इथे मी काही मसाले घेतलेत. तर मसाल्यामध्ये सगळ्यात आधी तर अर्धा चमचा जिरे, 1 चमचा धने, अर्धा चमचा काळी मिरी, 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतले, 2 हिरवी इलायची, 1 स्टार फूल, 1 भेंडी विलायची आणि थोडंसं दगडफूल घेतलेले. त्याचबरोबर आलं आणि लसूण लागणार आहे. तर सगळ्यात आधी तर गॅसवर एक कढई तापण्याकरिता ठेवायची. कढई छान गरम करायची. त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं तेल ॲड करायचं. तेल छान गरम करायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला कांदे भाजून घ्यायचे आहेत. कांदे जोपर्यंत छान काळपट होत नाही, लालसर होत नाही, तोपर्यंत कांदे आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. इथे मी कढईमध्ये भाजून घेणार आहे. हवं तर तुम्ही गॅसवर भाजून घ्या डायरेक्ट किंवा तव्यावर भाजून घेतलात तर त्याची चव तर खूपच छान येते. तर बघा कांदे छान भाजून झालेत, काढून घेतले. लगेच त्याच कढईमध्ये खोबरं ॲड करायचं आहे. थोडंसं तेल ॲड करायचं आणि खोबरं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. त्यानंतर जे आपण सुके मसाले काढून घेतलेत, खडे मसाले, ते सुद्धा आपल्याला सगळे ॲड करून घ्यायचे आहेत. ते सुद्धा छान खमंग भाजून घ्यायचं आहे आणि ते मसाले आपल्याला कांद्यामध्ये, जे कांदे आपण भाजून घेतले त्याच्यामध्ये सगळे एकत्र काढून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी सगळं मसाला एकत्र काढून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आलं आणि लसूण ॲड करायचे. तर बघा इथे मी 2 इंच इतकं आलं बारीक कट करून घेतलेलं आहे आणि एक गाठ पूर्ण लसणाची सोलून घेतलेली आहे. ते सुद्धा मी एकत्र पूर्ण ॲड केलेलं आहे. आता हे मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे. त्यासाठी बघा इथे मी पॉट घेतलेले आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी तर आपल्याला हा मसाला ॲड करून घ्यायचा आहे. तर इथे मी सगळा मसाला ॲड करून घेतलेला आहे. आता मी हे मिक्सरला लावून घेणार आहे आणि एकदम बारीक वाटून घेणार आहे. हवं तर तुम्ही पाट्यावर सुद्धा वाटून घेऊ शकता. पाट्यावर वाटल्याने अजून छान गावाकडची चव येते. तर बघा हे मसाला मी वाटून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम बारीक मसाला वाटून घेतलेला आहे. मसाला वाटून तयार आहे. आता बघा इथे मी मटण घेतलेलं आहे. तर मी पाऊण किलो इतकं मटण घेतलं आहे. मटण स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला एक सिंपल मॅरिनेशन करायचं आहे. तर बघा इथे मी अर्धा चमचा इतकी हळद ॲड केलेली आहे. 1 चमचा चवीपुरतं मीठ ॲड करायचं आणि हाताने छान हे मिक्स करून घ्यायचं आणि बाजूला ठेवून घ्यायचं. आता एक पातेलं गरम करायचं छान. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचाभर तेल ॲड करायचं आहे. आपल्याला सगळ्यात आधी तर मटण आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे. तर बघा इथे 5-6 इतकी लसूण छान ठेचून घेतलेलं आहे, म्हणजे जाडसर वाटून घेतलेलं आहे. ते तेलामध्ये टाकायचं. छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. खूप जास्त लालसर करायचं नाही. पण तुम्ही ते बघू शकता मी थोडंसं लालसर होईपर्यंत लसूण भाजून घेतलेली आहे. लसूण इथे छान भाजली आहे. आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेलं एक छोट्या साईजचा कांदा बारीक चिरून घ्यायचं. जेवढं बारीक चिरता येते तेवढं छान बारीक चिरायचं आणि ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं 1-2 मिनिटासाठी. तर बघा इथे मी कांदा आणि लसूण छान परतून घेतलेले. तुम्ही बघू शकता व्यवस्थित भाजलेला आहे कांदा आणि लसूण. आता याच्यामध्ये जे आपण मॅरिनेशन करून ठेवलेलं मटण आहे ते ॲड करायचं आहे. व्यवस्थित सगळं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा इथे मी छान हे मटण आणि जे आपण कांदे, लसूण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तेलामध्ये. आता काय करायचं याच्यावर एक ताट ठेवायची आणि ताटामध्ये पाणी ठेवायचं गरम होण्यासाठी. तुम्ही बाजूला सुद्धा सेपरेट ठेवून घेऊ शकता. पण असं केल्याने एकतर मटणसुद्धा शिजलं जातो आणि पाणीसुद्धा गरम होते. त्यासाठी बघा मी गावाकडच्या पद्धतीनं तुम्हाला जसं गावाकडे एकदम सिंपल पद्धतीने केलं जातं तसं मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर त्याच्यावर ताट ठेवायचं आणि त्याच्यामध्ये बघा मी इथे जवळपास ग्लास, दीड ग्लास इतकं पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि गरम झाल्यानंतर तो पाणी आपल्याला मटणमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. छान एकदा मी सगळं ढवळून घेते म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल सगळं मीठ वगैरे. तर बघा इथे छान मी ढवळून मिक्स करून घेतलेलं आहे. परत आता याच्यावर झाकण लावते आणि परत थोडंसं पाणी ॲड करणार आहे कारण मटण शिजायला थोडंसं जास्त पाणी लागतं. आणि थोडंसं याच्यामधलं मी आणि पाणीसुद्धा ठेवणार आहे. म्हणून थोडंसं इथे आपल्याला पाणी जास्त, जवळपास 2 ते 3 ग्लास इतकं पाणी आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. तर परत इथे मी बघा 1-1.5 ग्लास इतकं पाणी गरम करून घेतलं त्याच्यावरच ठेवून आणि तो सुद्धा पाणी याच्यात ॲड केलेला आहे. आता आपल्याला जोपर्यंत 90% मटण शिजत नाही, तोपर्यंत मटण छान शिजवून घ्यायचं. खूप जास्त वेळ लागत नाही. जवळपास आपल्याला
25 ते 30 मिनिटं लागतो मटण शिजायला. तर तेवढा वेळ आपल्याला छान फुल गॅसवर किंवा मीडियम गॅसवर मटण शिजवून घ्यायचं आहे. परत मी झाकण ठेवलं आहे आणि जोपर्यंत मटण शिजत नाही तोपर्यंत शिजवून घेतलेलं आहे. तर इथे मटण आपला बऱ्यापैकी शिजून तयार झालेलं आहे. म्हणजे पूर्णपणे मटण छान शिजलेलं आहे बघा तुम्ही. पाणी पण खूप छान असा घट्टसर पाणी तयार झालेलं आहे. अळणी पाणी म्हणतात त्याला. आणि हा पाणी ना एवढा पौष्टिक असतो मुलांसाठी, खूपच हेल्दी असतो. जर तुमच्या घरी लहान मुलं वगैरे असतील ना, तर त्यांना नक्कीच प्यायला द्या किंवा म्हातारे माणसांना तर नक्की द्या. म्हातारे माणसांसाठी सुद्धा खूप छान असते हा पाणी. तर बघा आपला जो मटण आहे तो मी बॉईल करून बाजूला ठेवून घेतला. आता आपल्याला भाजीला फोडणी घालायची आहे. त्याच्यासाठी गॅसवर एक पातेलं ठेवलंय. त्याच्यामध्ये अर्धी वाटी इतकं तेल ॲड करायचं. तेल आधी छान कडकडीत गरम करायचं आणि आपण जे वाटून ठेवलेलं मसाला किंवा वाटण आहे ते ॲड करायचं. तर सगळ्यात आधी थोडंसं मसाला ॲड करून बघायचं. तेल छान गरम झालं की त्यानंतर आपला पूर्ण मसाला आपल्याला ॲड करायचा आहे आणि मसाला छान तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे 2-3 मिनिटासाठी. तर बघा मसाला मी छान 2-3 मिनिटासाठी भाजून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता मसाला किती छान भाजलेला आहे. मसाल्याला छान तेल सुटत आहे आणि मसालासुद्धा खूप छान बारीक वाटून घेतलेला आहे इथे मी. आणि आपल्याला हा मसाला असा शिजवून घ्यायचा आहे 2-3 मिनिटासाठी आणि बघा मसाला इथे छान शिजून तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही मसाल्याचं तेल खूप छान सेपरेट झालेलं आहे. आता या स्टेजवर आपल्याला काही घरगुती मसाले ॲड करायचे. तर इथे मी चवीनुसार अर्धा चमचा इतकं मीठ ॲड केलेलं आहे. अर्धा चमचा हळद ॲड केलेली आहे. 1 चमचा गरम मसाला ॲड करून घेतलेला आहे. 1 चमचा धने पावडर, 2 चमचा मिरची पावडर ॲड केलेली आहे. फक्त एवढेच घरगुती मसाले ॲड केलेत मी. खूप जास्त मसाल्याचा सुद्धा वापर केलेला नाहीये. एवढं बेसिक मसाले आपल्या घरात असतात आणि हेच मसाले मी इथे ॲड करून घेतले आहेत. छान मसाला परत एकदा मिक्स करून घ्यायचा आहे. गॅस कमी करायचं आणि कमी गॅसवर आपल्याला हा छान मसाला 4-5 मिनिटासाठी शिजवून घ्यायचा आहे. मसाला इथे छान शिजलेला आहे. पण मसाला शिजत असताना जर थोडीशी याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड केली ना, तर मसाल्याला खूप छान फ्लेवर येतो कोथिंबिरीचा. त्यासाठी बघा कोथिंबीर ॲड केली, झाकण लावलं आणि 2-3 मिनिटासाठी शिजवून घेतलेले. म्हणजे पूर्ण 4-5 मिनिटासाठी हा मसाला मी कमी गॅसवर शिजवून घेतलेला आहे. मसाला शिजून तयार झाला. आता याच्यामध्ये आपल्याला जे आपण बॉईल करून ठेवलेलं मटण आहे ना, ते मटण आधी ॲड करायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अळणी पाणी ॲड करून घ्यायचं किंवा एक्स्ट्राचं जे पाणी आपल्याला ॲड करायचं आहे, ते नंतर ॲड करून घ्यायचं. आधी आपल्याला मटण ॲड करायचं, थोडंसं मिक्स करायचं 4-5 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे मटण. म्हणजे हा जो मसाल्याचा फ्लेवर आहे ना, तो मटणामध्ये जाईल आणि मटणाला एक छान चव येते. तर बघा इथे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये 4-5 मिनिटं शिजवून घेतल्यानंतर मिक्स करायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अळणी पाणी ॲड करायचं आहे आणि एक्स्ट्राचा अजून थोडीशी जास्त आपल्याला रस्सा लागणार असेल, ग्रेव्ही लागणार असेल ना, तर अजून थोडंसं पाणी आपल्याला गरम करून ॲड करायचं आहे. मटणाच्या भाजीमध्ये किंवा कोणत्याही भाजीमध्ये शक्यतो गरम पाणीच ॲड करायचं, थंड पाणी ॲड करायचं नाही, नाहीतर भाजीची चव जाते. तर बघा परत मी 1 ग्लास इतकं पाणी गरम करून ॲड केलेलं आहे आणि आता भाजीला छान उकळी येऊ द्यायची आहे. 10 मिनिटापर्यंत छान शिजू द्यायचं भाजीला आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त भाजीला उकळी आलेली आहे. मस्त अशी तर्रीदार, छान झणझणीत, मसालेदार आणि एकदम सिंपल घरगुती गावाकडच्या पद्धतीने मटणाची भाजी बनवून तयार झालेली आहे. याच्यावरून आपल्याला भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर गार्निश करायची आहे, ॲड करायची आहे आणि मस्तपैकी ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत ज्याच्यासोबत तुम्हाला खायला आवडते त्याच्यासोबत तुम्ही या भाजीला एन्जॉय करू शकता. खरं सांगते अप्रतिम चव आहे या भाजीची, सिंपल आहे बनवायला. तर तुम्ही कधी बनवणार आहे या पद्धतीची मटण करी किंवा मटणाची भाजी कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.